मी गणेश कोटेकर राजेशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक. विषय असा होता की जेव्हा संघटनेची सुरुवात केली होती त्याच्या आधी शिवधर्म फाउंडेशन, रौद्र शंभू स्वराज्य प्रतिष्ठान या 3 प्रतिष्ठानमध्ये मी कामं केलेली. त्याच्यामध्ये मी फक्त एवढंच बघत होतो की ठराविक ग्रुप असतो आपण आपले पैसे गोळा करतो, पैसे गोळा करून गडकोट किल्ल्यावर जायचं. त्याच्यामध्ये संस्थापक काय करतो की ठराविक रक्कम सगळ्यांना जेवायला वगैरे सगळ्या प्रकारे देतो, त्यांची सगळ्या आराधना करतो, महाराजांची आराधना करतो, तेवढंच करतो. पण कुठपर्यंत तरी जाऊन किंवा एखाद्या टोकावरती जाऊन आपण थांबतो. गडकोट किल्ले संवर्धन म्हणजे काय? जाणार गडावरती, तिथला कचरा गोळा करणार, तो कचरा गोळा करून आणणार, तो साईडला घेणार, तो जाळणार, त्याचे फोटो टाकणार, त्याचे व्हिडिओ टाकणार. हे किती दिवस चालणार? आपण एखादा गडकोट किल्ल्यावरती जाऊन कचरा गोळा करतो, तो जाळतो, त्याचे फोटो काढतो, तिथून निघून येतो. सुधरत का नाही? मला असं का नाही वाटत की मी गडावरती चाललोय तर माझं काम आहे त्या गडावरती पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा ते कागदाची मी वरती घेऊन गेलो, ती कागद मला परत आणायची. त्या बाबतीत सगळ्यांना एकमेव उदाहरण म्हणजे वासोड्याचा किल्ला. वासोड्याचा किल्ला हा साताऱ्यापासून काळूबाईच्या डोंगरातून आणि तुम्हाला सांगतो कोयना धरणामध्ये एकदम आतमध्ये त्या किल्ल्यावरती जाण्यासाठी कम से कम 10 किलोमीटर पाण्यातून प्रवास करायला लागतो. त्या प्रवासामध्ये असं आहे की त्या किल्ल्याच्या पायथ्याशी आज आपल्या मिलिटरी कॅम्पेन ते जाताना तुम्ही घेतलेले पॅकेट, तुम्ही घेतलेले वेजचे पॅकेट पूर्ण मोजतात, तुम्ही नेलेल्या बाटल्या मोजतात आणि येताना तुमच्या बॅगेमध्ये तेवढेच रॅपर, तेवढ्या बाटल्या त्या पाहिजे. फक्त एकाच किल्ल्यावर का? ते एका किल्ल्यावर हा कार्यक्रम संपतो. बाकीच्या किल्ल्यावर आपण जेव्हा पण गेलो तेव्हा तिकडे असा विषय बघायला भेटला आपल्याला की बाटल्या तिथेच टाकायच्या, त्या झाडायच्या, मग कुठेतरी ठराविक ग्रुप बनतात, ते ग्रुपच्या गडावर जातात, ती साफसफाई करतात, गड संवर्धन करतात, तिथून खाली करतात. त्याच्या व्यतिरिक्त काय आम्ही करतोय? आम्ही आमची कामं करतो. आपण एखाद्या गडावर जातो, कधी असं कोणाच्या नजरेत पडलंय का मी गेल्या वेळेस ह्या गडावर गेलो होतो तर इथे हे बांधकाम नव्हतं किंवा इथे हे अनाधिकृत बांधकाम नाही आहे. सरळ विषय म्हणजे असं, आज मी सरसगडावरती आम्ही गेलो होतो. आपल्याकडे दत्तात्रय चौगुले आहे, हे दरवर्षी अभिषेक होतात सरसगडावरती. 3 दिवस आम्ही वस्तीला असतो. तेव्हा गेल्यानंतर गेल्या वर्षी तिथे पडलेल्या वाड्यामध्ये काहीच अतिक्रमण नव्हतं. पण तो अतिक्रमण आता कुठेतरी आम्हाला दिसला, तो आम्ही लगेच सरकारच्या नजरेत आणून दिला की 11 महिन्यापूर्वी आम्ही महाशिवरात्रीसाठी आलो तेव्हा तिथे काहीच नाही. मग आता ही पीर कुठून आली? तर सदर पीरचे आम्हाला पूर्ण कागदोपत्री व्यवहार आणि तुमच्याकडे आलेली माहिती ही आम्हाला पुरवावी, तरच आम्ही मान्य करू ना की ही बाबा तुमच्याकडे अधिकृत आहे. कारण सरकारने आम्हाला काय सांगितलं की अधिकृत आहे, की ही पहिल्यापासून चालत आली. पहिल्यापासून चालत आल्यानंतर मग दत्ताने त्यांना प्रश्न केले, चला ठीक आहे दिवाबत्तीसाठी पैसे सरकारकडून येतात, पण कुठल्या कारणासाठी आले? त्या पीरसाठी आले त्या शंकराच्या मंदिरासाठी आले का त्या किल्ल्याच्या कुठल्या तरी डागडुजीसाठी आले? पण त्याचं उत्तर सरकारकडे नाही. मॅडमने फक्त एवढंच उत्तर आम्हाला दिलं, सरिता चव्हाण म्हणून साहेब, त्यांनी सांगितलं की सदर फक्त पैसे जातात, कशासाठी जातात माहिती नाही. मग कुठेतरी आपल्या राजाचा अपमान, आपल्या गडांचा अपमान आणि आपल्या पाठीमागे जे काही चाललं ते कुठेतरी लोकांच्या नजरेत आणण्यासाठी राजेशाही प्रतिष्ठानने पहिला पाऊल ते उचललं. गडकोट किल्ले संवर्धन त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. गडकोट किल्ल्यांमध्ये 3 प्रकार पडतात. गडकोट किल्ले संवर्धन, त्याच्यामध्ये जाऊन कचरा गोळा करणं, कचऱ्याची नासधूस करणं, त्यांना साईडला करणं. त्याच्यामध्ये दुसरं येतं गडाची निगा राखणं. मग तो काय करतो? कुठे दरवाजा बंद पडलाय तो खोदून काढायचा, कुठे अवशेष सापडतील ते ठराविक ठिकाणी आणायचे. जसं आता मध्ये सह्याद्री ट्रॅकर्स करत होते. सह्याद्री ट्रॅकर्सची जी तोफ पडलेली होती ती 350 टनाची तोफ वरती आणून त्यांनी पण गडावर ठेवली. ती कोणालाच माहिती नव्हती ती दरीत पडलेली होती. म्हणजे ते गडांची निगा राखतात, बरोबर आहे. तसंच सरसगडावरती दुर्गवेदवाले म्हणून कामं करतात, ते पण चांगली कामं करतात. त्यांच्या कामाविषयी आपल्याला काय नाही, पण त्यांनी काय केलं कामं करता डोक्यात हवा गेल्याप्रमाणे त्यांनी त्या सरसगडाच्या पुढे दुर्ग सरसगड हा नाव दिलं. सदर संस्थापकशी आपण बोललो की गडाचं नाव सरसगड आहे, कारण महाराजांनी कधी आपली पण नावाने गडांना दिली. आज त्या गडावरती अतिक्रमण बांधले म्हणजे पीर बांधलेली, त्याच्यासाठी आपण लढा घेतो. त्या दुर्ग हा शब्दाचा आपण जर उकार ठेवला आणि मात्रा थोडं त्याच्या मागे काना केला तर त्याचं नाव सरळ दर्गा सरसगड होऊ शकतं. उद्या ह्या गोष्टीवरून ते ठामपणे सांगतील की तुमच्याच माणसाने दिले दर्गा सरसगड. आधी कुणी दिलंय?
मग ती गोष्ट पुढे वाढू नये त्यासाठी हे आंदोलन केलं. त्यासाठी आम्ही राजेशाही प्रतिष्ठानमध्ये हा पाऊल घेतो की गडांची निगा राखा. राजेशाही प्रतिष्ठान गडांची निगा राखा. रौद्रशंभू आणि दुर्गवेदवाले हे गडांना फक्त संवर्धन करतात. आता हे दोन विषय झाले, संवर्धन आणि निगा राखा. तिसरा जो येतो तो येतो ट्रायगड किल्ले, जे दत्ता करतात. दत्ताबरोबर आपली 100-150 लोकांची आहेत. हे पुढे हा राजेशाही प्रतिष्ठानमध्ये जेव्हा जॉईन करतो किंवा जेव्हा हा आमच्याकडे कामाला तेव्हा मी याचे आज ह्याच्याकडे 150 माणसांची ट्रॅकिंगची टीम. हे प्रत्येक गडावरती दर महिन्याला कुठे ना कुठे ट्रॅकर्सला जात असतात. ट्रॅकिंग करताना ह्यांना त्या गोष्टी सापडतात की कुठे यांना तोफ आढळते दरीमध्ये, कुठे औषध आढळतात. त्यामुळे हा पण महत्त्वाचा पार्ट आहे. आपण तर नाही चढू शकत दरी पुढे, पण हे दरी पुढे चालतात तेव्हा यांना ते औषध सापडतात. त्यामुळे हा पार्ट पण महत्त्वाचा आहे. तसंच सांगण्याचं तात्पर्य आज आहे की गडकोट किल्ले कधीपर्यंत आणि फक्त हाच विषय. तसं त्याच्यामध्ये आपल्याकडे जागरूक साहेबांनी काढलेला होता विषय मगाशी जसा मी सांगितला की रोह्यांना त्यांची 2 एकरची जमीन MIDCने जप्त करून टाकली. त्यांना पेपर नाही दिले, काय नाही दिले. ते लोक सदर मध्ये तिथं रामचंद्र ते आपल्याला आले होते. पण त्यांना हा विषय कळला नाही. त्यांनी धाव घेतली ह्यांच्याकडे, ह्यांनी धाव घेतली आपल्याकडे. आपण त्या पेपरचे पूर्ण पाठपुरावे काढून त्यांना देऊन टाकले की तुम्ही बघून घ्या, हे पेपर आपल्याला आहे, तुम्हाला या मार्गदर्शनाखाली तुम्हाला न्याय देईल. त्यांनी ते कागदोपत्री सगळा व्यवहार करून लोकांना घेऊन दिला, त्यांच्या पद्धतीने साहेबांना दिला. त्यांच्याकडून त्यांना तो निकाल भेटतो, त्यांना त्यांचा न्याय. आपल्याला राग नाही की त्यांना न्याय घेतला, आपल्याकडून नाही घेतला, पण त्यांचं काम तर झालं. संघटना बांधण्यासाठी आता प्रत्येकाने, मी करतोय, माझ्यावर 5 माणसं माझी आली, त्यांच्याबरोबर 5 माणसं त्यांची आली, प्रत्येकाने 2 माणसं त्याची बांधा. का तुम्ही एखादा विषय घेताय, तुमच्याबरोबर कोण घेतोय, तुम्ही काय काम करता हे सगळ्यांना कळलं पाहिजे. मी बोलून, मी करून नाही, मीच बोलणार. मी सुरुवातीला सांगितलेलं होतं, जसे मी व्हिडिओ देतो तसे तुम्ही व्हिडिओ द्या. का